नमस्कार. महाराष्ट्रासाठी आधीचा अनुभव आहेच. आता पुन्हा एकदा एका परीक्षेच्या संदर्भामध्ये पुन्हा गोंधळ झालेला आहे आणि मुलं आंदोलन करतायत आणि ती आत्ताही तिथे बसलेली आहे. संभाजीनगरमध्ये आत्ता ही आंदोलन करताना बसलेली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ही आंदोलनं चालू आहेत. कल्याणला, नांदेडला, भंडाराला सुद्धा इथं सुद्धा हा पद्धतीचा प्रश्न निर्माण झाला. आता काय झालं तरी ही हायकोर्टाची जी क्लर्क पदासाठीची परीक्षा आहे, त्या क्लर्कच्या पदासाठीच्या परीक्षेसाठी जवळपास देशभर म्हणजे महाराष्ट्रातून 1,15,922 मुलांनी अर्ज केला होता. त्यांच्यामधून त्यांचं स्क्रीनिंग झालं आणि ते स्क्रीनिंग झाल्यानंतर ही जी आहे ती 11,617 मुलं ही या परीक्षेसाठी स्क्रीनिंग नंतर पहिली जी आत्ताची टायपिंगची टेस्ट असते त्याच्यासाठी ॲपियर होणार होती. आज ती ॲपियर झाली काही ठिकाणी. आता प्रश्न त्याच्यातनं निर्माण काय झाला हे आत्ता आपण पाहतो आहोत. त्याच्यामध्ये ज्या सेंटरवरती हे कॉम्प्युटर्स होते त्यात ऑनलाईन ही टेस्ट होती, त्यामुळे त्या कॉम्प्युटरवरती काही ठिकाणी स्क्रीन चांगले नाही, काही मुख्य ते कीबोर्डचे प्रश्न पण मोठे आले. त्या कीबोर्डमध्ये मला तर आता मुलांनी सांगितलं की आम्ही ते उलटं करून झाडून पाहत होतो, नंतर त्याच्यामध्ये ब्लोअर फिरवून त्याच्यातली धूळ काढत होतो. म्हणजे या पद्धतीची ही सुविधा या सेंटरवरती होती. आता हे काय आहे तर ही सेंटर ही म्हणजे हायकोर्टाने ज्या कंपनीला हे काम दिलेलं आहे त्यांनी बहुतेक ठिकाणी MSCITचे सेंटर म्हणजे ट्रेनिंग सेंटर जे असतात ते वापरले आणि मग तिथले जे कॉम्प्युटर आहेत ते त्यांची संख्या कमी असल्यामुळे यांनी जे वापरात नसलेले ते सुद्धा कॉम्प्युटर याच्यामध्ये आलेलं. म्हणजे ही सुविधा पूर्णपणे चेक झाली नाही असं स्पष्टपणे दिसतं. त्यामुळे या मुलांची ही अडचण झालेली आहे आणि त्यामुळे काही मुलं परीक्षा देऊ शकले, काही उशिरा देऊ शकले. म्हणजे या सगळ्याच्या अडचणी याच्यातनं आल्या म्हणून हा गोंधळ सुरू झालेला आहे आणि याला जबाबदार तर सरकारच आहे ना. म्हणजे ज्या पद्धतीने ज्या ऑनलाईन टेस्ट करतानाचा नेहमीचा प्रश्न आहे, तिथे जर सुविधा योग्य नसतील ना तर हे नेहमी अडचणी येतात. आणि महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतोय की गव्हर्नन्स खूप चांगला आहे आणि आपल्याकडे खूप चांगल्या सुविधा आहेत, परंतु ही स्थिती तेच दर्शवतं की आपल्याकडच्या सुविधा तितक्याशा नाहीत किंवा कॉन्ट्रॅक्टरसाठी सुद्धा तुम्ही त्या जबाबदारीने त्याच्यावरती ती जबाबदारी टाकत नाही आणि ते काम नीट होतं की नाही बघितलं जात नाही. आता या संदर्भात संभाजीनगरच्या काही मुलांनी असंही सांगितलं की जी पहिली मुलं बॅचमध्ये गेलेली होती वरती त्यांना बाहेर पडताना ती मुलं म्हणत होती आमचा प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही या एक्झाम सेंटर सोडणार नाही. आता त्यांना पोलिसांना बोलून पोलीस काय सांगत होते, ती पोलीस असं सांगत होते की तुम्ही सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू आणि तुम्ही बाहेर जावा. आता बाहेरची मुलं आत यायला तयार नव्हती. ती म्हणत होती की यांचा प्रश्न सुटल्याशिवाय आम्ही एक्झामसाठी येणार नाही. आता बाहेरच्या मुलांना काय दम दिला जात होता ती त्यांना असं सांगितलं जात होतं की तुम्हाला ॲब्सेंट लावलं जाईल. आता या पद्धतीचं दबाव तंत्र जर मुलांवरती आणलं जात असेल तर हे चुकीचं आहे. चूक कोणाची आहे? सरकारची, या सिस्टीमची किंवा ही जी परीक्षा व्यवस्था ती चूक आहे. त्याचं सोल्युशन काढायला मुलांवरतीच दबाव आणला जातो. आता काही ठिकाणी तर मुलांकडनं लिहूनही घेतलं गेलं की आमची काही तक्रार नाही, आमच्या इथं काही अडचण आली नाही. आता हा सगळा प्रयोग जो आहे ना सरकारचा, अशा पद्धतीचे प्रयोग मुलांवरती दबाव आणण्याचे प्रयोग करण्याच्या पेक्षा सरकारने आपली व्यवस्था सुधारायला पाहिजे. ही मुख्य याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जेव्हा एखादं सुप्रीम कोर्ट रात्रीच्या वेळेस सुद्धा एखाद्या आरोपीसाठी उघडू शकतं तर या मुलांचा साधा प्रश्न आहे ना की तुम्ही हे जर घडलेलं आहे, तिथे पुरावे आहेत, गोष्टी घडल्यात समोर, असं जर घडलेलं असेल तर ताबडतोब हायकोर्टाने एक्झाम जे कंडक्ट करतायत त्यांनी नोटिफिकेशन काढायला पाहिजे ना ती या संदर्भात आम्ही पुन्हा एकदा री एक्झाम घेऊ. असं पद्धतीची मांडणी ही एका अर्थाने लॉजिकल आणि योग्य आहे जर तुम्हाला समोर दिसलेलं आहे की हे सगळे प्रॉब्लेम आलेले आहेत तर. त्यामुळे ही मुलांची मांडणी योग्य आहे. मुलांच्या प्रश्नावरती रात्रीतनं काढायला पाहिजे आणि ही मुलं बाहेरगावांना आलेली असतात. तुम्ही त्याच्यानंतर वेळ घेणार, त्याच्यानंतर पुन्हा त्याची चौकशी काहीतरी करणार, समिती नेमणार, हा खेळ किती दिवस करणार आणि किती वेळा मुलांबरोबर या पद्धतीचा खेळ चालणार, हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे या निमित्ताने.